नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। माता सीताजवळ इतकी अफाट शक्ती होती। या शक्तीमुळेच रावण ज्यावेळेस माता सीता यांचे अपहरण करत होता त्यावेळेसच रावणाला त्याच ठिकाणी भस्म करू शकत होत्या, परंतु त्यांनी असं केलं नाही। यामागे एक रहस्यमय कथा आहे, जी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशोक वाटिकेमध्ये कैदेत असताना माता सीता यांच्याकडे अफाट शक्ती असून सुद्धा रावणाला त्यांनी भस्म केलं नाही। यामागील खरी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्यावेळेस माता लग्न करून जानकी पहिल्यांदाच अयोध्येच्या भूमीवरती पाऊल ठेवलं त्यावेळेस रघुकुल घराण्यामध्ये एक परंपरा होती, वधूने गोड पदार्थ बनवण्याची, आणि ती पद्धत त्यांनी ती प्रथा पाळली होती। माता सीतेने सुद्धा अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने ही गोड खीर तयार केली होती, ज्याचा सुगंध संपूर्ण राजवाड्यामध्ये पसरला होता। आणि याच वेळी एक वाऱ्याची झुळूक आली आणि एक लहानसं गवत उडून ते महाराज दशरथ यांच्या खिरीमध्ये येऊन पडलं। माता सीतेंनी त्यावरती त्यांची नजर गेली, परंतु त्यांना माहिती होतं की आपण स्वतःच्या हाताने ते काढणं योग्य नाही, म्हणून त्या काळजीमध्ये होत्या। आणि दुसऱ्या क्षणी त्यांचं दिव्य दर्शन राजा दशरथ यांना घडलं। सीता यांची नजर ही करुणा आणि अत्यंत तेजस्वी होती। त्या खिरीमध्ये पडलेलं जो गवत होतं ते काही क्षणामध्येच जळून राख झालं। ही अद्भुत घटना राजा दशरथ यांनीच फक्त पाहिली होती। सर्वजण जेवण करून निघून गेले आणि त्यानंतर माता सीता यांना राजा दशरथ यांनी आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि राजा दशरथ यांच्या डोळ्यामध्ये एक आश्चर्य आणि माता सीतेबद्दल आदराची भावना होती। ते सीताला म्हणाले, हे देवी सीता, आज तुमची देवी शक्ती मी पाहिली आहे आणि तुमच्याकडे जी ही अलौकिक शक्ती आहे ती अद्भुत आहे। अशा प्रकारे महाराज दशरथ यांनी माता सीता यांच्याकडे असणाऱ्या अफाट शक्तींची जाणीव करून त्यांना दिली होती। माता सीतेला हवं असतं तर त्यांनी ज्यावेळेस रावणाने त्यांचे अपहरण केले त्यावेळेस फक्त एका नजरेमध्ये त्यांचा विनाश करू शकल्या असत्या। ज्यावेळेस माता सीता अशोक वाटिकेमध्ये कैदेत होत्या त्यावेळेस रावणाला तिच्याकडे असणाऱ्या अफाट शक्तीने भस्मसात करू शकले असती, परंतु तिने असं केलं नाही। यामागे सुद्धा एक कारण लपलेलं आहे, ते आज आपण पाहणार आहोत। त्यामधील पहिलं कारण म्हणजे धर्माचं पालन। माता सीता ही नेहमीच धर्माचं आणि प्रतिष्ठेचं पालन करणारी मानली जाते। तिला सर्व ज्ञात होतं की रावणाचा मृत्यू भगवान रामांच्या हातूनच होणार आहे, म्हणूनच त्यांनी धर्म आणि प्रतिष्ठेचं पालन केलं, स्वतः कोणतेही पाऊल उचललं नाही। त्यांच्या पतीवरील भक्तीवर ठाम राहिल्या आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांनी भगवान श्रीराम यांची वाट पाहणं हे निश्चित केलं। दुसरं कारण म्हणजे शाप। एका कथेनुसार शक्तिशाली रावणाला नल कुबेराकडून एक शाप मिळाला होता, तो म्हणजे रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला तर त्याच्या डोक्याचे 100 तुकडे होतील, असा शाप रावणाला मिळाला होता। आणि याच शापामुळे रावण माता सीता यांना स्पर्श करण्यास घाबरत होता आणि देवी सीता यांना त्यांच्या देवी शक्तीमुळे या सर्वांची जाणीव होती। हे सर्व त्यांना माहिती होतं, रावण काहीही झालं तरी आपल्याला आपल्या इच्छेविरोधात कोणतंही शारीरिक नुकसान करू शकणार नाही। तिसरं कारण म्हणजे त्रिजटा राक्षस। ज्यावेळेस माता सीतेचं रावणाने अपहरण केलं होतं त्यावेळेस सीतेवरती लक्ष ठेवण्यासाठी रावणाने त्रिजटा नावाच्या एका राक्षसाची नियुक्ती केली होती आणि तोच राक्षस माता सीता यांच्यावरती लक्ष ठेवून होता।
आणि त्यानेच माता सीता यांना धैर्य आणि शौर्य दिलं होतं. त्याने माता सीता यांना समजावून सांगितलं होतं की भगवान राम लवकरच तुम्हाला या रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी येतील. त्रिजटाच्या याच शब्दांनी माता सीता यांना धैर्य आणि शौर्य दिलं होतं. त्यामुळे माता सीता यांना विश्वास होता की श्रीराम या राक्षसापासून त्यांची सुटका नक्की करतील. राजा दशरथ यांना दिलेलं वचन. ज्यावेळेस राजा दशरथ यांना माता सीता यांच्या शक्तीची जाणीव झाली होती, त्याच वेळेस राजा दशरथ यांनी माता सीता यांना सांगितले होते की हे देवी, तुम्ही कधीही तुमच्या शक्तीचा वापर विनाशासाठी न करता तो जनकल्याणासाठी, या पृथ्वीच्या कल्याणासाठी करावा, असं त्यांनी माता सीता यांना समजावून सांगितलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही कधीही तुमच्या शत्रूकडे त्याच नजरेने पाहू नका ज्या नजरेने तुम्ही त्या गवताकडे पाहिले होते. त्यामुळे ते गवत भस्मसात झाले होते. तुमच्या डोळ्यामध्ये नेहमी करुणा आणि प्रेमाचा सागर ठेवावा. तुमची शक्ती केवळ संरक्षण आणि कल्याणासाठी असू द्या. कोणत्याही प्रकारच्या विनाशासाठी याचा वापर करू नका, असं माता सीता यांना राजा दशरथ यांनी वचन दिलं होतं. त्यामुळे माता सीता या कारणामुळे रावणाला काहीही करू शकल्या नाही. या सर्व कारणांमुळेच माता सीता यांनी आपल्या शक्तींनी रावणाला जळून राख केलं नाही. माता सीता यांनी संयमाने आणि धैर्याने, सन्मानाने आणि धर्माचे पालन करूनच भगवान राम यांची वाट पाहिली. श्रीराम यांनीच रावणाचा वध केला आणि शेवटी धर्माची स्थापना झाली.